लातूर जिले के चापोली के नागरिकों ने एक बयान के माध्यम से प्रशासन को चेतावनी दी है कि अगर शमशान घाट की ओर जाने वाली सड़क दुरुस्त नहीं की गई तो वो 24 दिसंबर को चापोली ग्राम पंचायत के सामने सामूहिक आत्मदाह करेंगे। चाकुर तालुका के चापोली में शमशान घाट तक जाने वाली सड़क पर कई वर्षों से खराब पड़ी हुई है। इस पर पत्थर और कांटे जैसी कई समस्याएं हैं, लेकिन सड़क पर मरम्मत नहीं की जा रही है, जिससे नागरिकों को अंतिम संस्कार के लिए शव ले जाने में काफी तकलीफें हो रही हैं। 24 दिसंबर तक इस सड़क की मरम्मत नहीं कराई गई तो चापोली ग्राम पंचायत कार्यालय के सामने चापोली के नागरिक सामूहिक आत्मदाहन करेंगे। ऐसी सूचना स्थानीय प्रशासन को लिखित निवेदन द्वारा सूचित की है। इस पूरी घटना का जायजा हमारे लातूर ब्यूरो चीफ दत्ता रेड्डीने लिया है। आपल्याकडे आज काय चापोली गावचे काही ग्रामस्थ माझ्याकडे निवेदन घेऊन आले होते। त्याच्यामध्ये त्यांनी रस्ता मजबूतीकरण करून द्यावा, अन्यथा आम्ही आत्मदहन करणार आहेत अशा पद्धतीचं निवेदन माझ्याकडे त्यांनी दिलेलं आहे। संबंधित जे ग्रामस्थ होते त्यांच्यासोबत मी चर्चा केलेली आहे। यापूर्वी त्या गावामध्ये उपोषण झालेलं होतं। जवळपास 15 वर्षापासून हा विषय प्रलंबित आहे असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे। स्थळपाणी केली असता मंडळाधिकाऱ्यांनी किंवा आम्ही त्या दिवशी ज्या दिवशी उपोषण होतं त्या दिवशी आम्ही स्थळपाणी केलेली आहे। त्या ठिकाणी स्मशानभूमीकडे जो जाणारा रस्ता आहे तो ऑलरेडी त्या ठिकाणी खोला तो रस्ता आहे। जवळपास 20 ते 22 फूट हा रस्ता खोला आहे। तर त्या ठिकाणी संबंधित ग्रामपंचायतीनं त्या ठिकाणी काम मंजूर झालेलं आहे। तो रस्ता पक्का करायचं त्यांचं त्याच्यामध्ये इस्टिमेट मंजूर आहे। तर आमचं आव्हान या ठिकाणी असं आहे की ग्रामपंचायतीनं त्या ठिकाणी रस्ता खुला आहे। रस्ता खुला असल्यानंतर त्या ठिकाणी तुमचं मजबूतीकरण तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही मजबूतीकरण करून घ्या। जे कोणी लोक अडथळा करत असतील तर त्या अडथळा करणाऱ्या लोकांवरती आपण कायदेशीर कारवाई आपण अनुसरावी, किंवा आपल्याला जर का अडचण निर्माण होत असेल तर आमच्याकडून पोलीस प्रोटेक्शन आम्हाला तुम्ही मागावं। आम्ही पोलीस प्रोटेक्शन देऊ आणि पोलीस प्रोटेक्शनच्या उपस्थितीमध्ये तो रस्ता आपण त्या ठिकाणी मजबूतीकरण करून घ्यावा। या ठिकाणी आत्मदहन करणारे जे काही निवेदन मला प्राप्त झालं त्या संबंधित माणसाला आम्ही त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की अशा पद्धतीचा कुठलाही आताताई मार्ग आपण अवलंबू नये। प्रशासन प्रामाणिकपणे त्या ठिकाणी रस्ता मजबूतीकरण करून करण्याच्या दृष्टिकोनातून महसूल प्रशासन आणि ग्रामपंचायत स्तरावरचे लोक प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत। आपण त्यांना वेळ द्यावा आणि हा जो रस्ता आहे तो मजबूतीकरण करण्यासाठी आम्हाला सहकार्य त्याच्यामध्ये आपण करावं असं मी आवाहन आपणाला या निमित्तानं करतो आहे। या ठिकाणी जे कोणी रस्ता अडवत असतील तर त्या ठिकाणी त्या संबंधिताची मी बैठक आता पुढील आठवड्यामध्ये लावलेली आहे। माननीय SDO मॅडम आणि अडवणूक करणारे जे काही लोक असतील त्यांची बैठक आम्ही लावतो, त्यांची आम्ही त्या ठिकाणी चर्चा त्या ठिकाणी आम्ही करतो आणि चर्चेतून मार्ग काढायचा आम्ही निश्चितपणे प्रयत्न करतो आहे। आणि चर्चेतून जर मार्ग नाही निघाला तर मग मात्र आपल्याला पोलीसची मदत त्या ठिकाणी घ्यावी लागेल, आपल्याला रस्ता त्या ठिकाणी करून द्यावा लागेल।